वापस यायचं नाही हे तिचं ठरलेलं होतं. म्हणून सुकलालाने कितीदा तरी तिला बाळापूरच्या बाहेर लांब जंगलात नेऊन सोडलं. पण म्हणतात ना, तुमच्या प्रारब्धात जे असेल तेच घडत असते मंडळी. आणि गाय जरी नाठाळ होती, जरी दुष्ट होती, तरी प्रारब्ध इतकं चांगलं होतं, सद्गुरूंचा स्पर्श तिला होणार होता मंडळी. आणि म्हणून परत 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 ती बाळापुरात वापस यायची. सुकलालाने एका पठाणाला सांगितलं, दे न म्हणीला गोडी मारू, लागलं तर लागलं आम्हाला गोहत्येचं पाप. त्या पठाणाने जशी तिच्यावर बंदूक ताणली मंडळी, ना जाणे तिने काय झालं आणि शेंगावर उचललं, पठाणाला लांब फेकून दिलं. मग या लोकांनी असं ऐकलं की शेगाव मध्ये बाबांच्या नावाने एक दुष्ट घोडा चांगला झाला, शांत झाला. माशांनी पण बाबांचं ऐकलं. मग आपण असं करू ना, ही गाय आपण बाळापूरला शेगावला नेऊ आणि महाराजांना दान देऊ. दान देण्याचं पुण्यही आपल्याला मिळेल आणि आपल्या मागची पिढाई जाईल. आमच्या समाजाची विचार करायची पद्धत आहे म्हणजे जे आम्हाला चालत नाही ते सद्गुरूंना सगळं काही चालते. आमच्या घरातल्या फाटक्या तांदूळ सांगणारे पैसे सगळे तुम्हाला प्रकट दिन झाला, पेटी उघडली की त्या पेटीमध्ये तुम्हाला फाटक्या नव्हता हमखास भेटतील. हमखास न चालणारे पैसे भेटतील. म्हणत नाही ना महाराज तुम्हाला की मला द्या, हम कुछ नहीं देने वाला तो होय भाई. इतकं दिलाय त्यांनी आपल्याला की आपण आपला संपूर्ण श्वास सुद्धा त्याला दिले तरी कमी पडते. हा जन्म त्याच्यासाठी कमी आहे. मग चांगलं द्या ना, 11 रुपये द्या, 21 द्या. कारण सुरुवातच सांगितली महाराजांनी की मी फक्त भाव आणि भक्तीवर संतुष्ट आहे.